विचेनी बोले वनवासी नवे नवे दोष देऊ नको कैकईला. या कैकई मातेमुळं काय उघडलंय, भांडारच उघडलं आणि ते भांडार कुणाला प्राप्त होत नाही. ऐक्षिते जाणून यायचा स्वार्थ मजा उल्हास वना जाताय हे तो जाणून या तत्वता कैकई सर्वता द्वेषी नको. म्हणून कैकई सर्वता द्वेषू नको. भांडार उघडलंय मला आणि ही संधी प्राप्त झाली. संकटात असताना संधीचं रूपांतर सोन्यात करणारी माणसं होती. टिळक कुठं होते? अहो त्या तुरुंगात होते. गीता रहस्य ग्रंथ लिहिला. सावरकर काळ्या पाण्याची शिक्षा भोगू लागले. संकटात होती माणसं. संकटातच माणसाची परीक्षा असते. म्हणून राम म्हणू लागले कैकईला बोलू नको. जैसे लक्ष्मी नारायण तैसे सासू सासरे भाऊन बघा सेवा करावी आपण सावधान सद्भाव. आताच्या मुलांना ही वही पाठच करायला हवं. हे बघ सासू सासरे भाऊन कसे लक्ष्मीनारायणाचा जोडा असं समजून सेवा करावी आपण. तुम्ही सुद्धा सेवा करत जा बरं का. उग बोलाचीच कडीन बोलाचाच भात सांगू नका. सांगणारे जास्त झाले, वागणारे कमी झाले. राम म्हणू लागले स्वमित्राच्या सखी जननी कौशल्यहुनी अधिक मानी सुखे करावी सेवा करोनी अनुदिनी निज भजने. म्हणून सुख दे बर का तिला. सौमित्राची निज जननी कोण? सुमित्रा. तिला सुद्धा एकंदरीत सुख दे. कौशल्या मातेला तर देणारच आहेत, पण कैकईला असेल सुमित्राला असेल सदोदित बोलू नको. कुणाला सांगायलेत? सीताईला सांगायलेत, आपल्या पत्नीला सांगायलेत. माझी आज्ञा परमान जायची भरताची आज्ञा मानी तैसी ही कल्पना धरावा मानसी वरा देव राशी भेद न मानी. आणि म्हणून वरा देव राशी भेद न मानी. माझी जेवढी आज्ञा पाळतीस ना तू तेवढीच भरताची आज्ञा पाळायची, धीराची आज्ञा पाळायची. पाळीत होते महाराज पहिलं. आता आता धीरच नको वाटाले की आलाय होय. आता व्हिडिओ करालो मी, महाराष्ट्रभर जाणार आहे युट्यूबला, त्याच्यामुळे जास्त कशाला बोलायचं. अरे पाळत जा ना, आज्ञा पाळत जा, मोठ्यांची आज्ञा पाळत जा. उग प्रार्थना मानायची नाही. वडीलधाऱ्यांचा मान ठेवण्यासाठी सकाळी सकाळी प्रार्थना घेतली जाते, पण प्रार्थनेचा ना आमच्या वागण्याचा सुतराम संबंध नाही. म्हणून तू काय कर, धीराला एकंदरीत माझ्याप्रमाणे मान, त्याची आज्ञा उल्लंघन करू नको. माझी आज्ञा ऐसी त्वान जावे माहेराची वेगळं न रावे निज मंदिराची. काय महत्वाचं कौशल्ये पासी नित्यवस्ती. आणि म्हणून कौशल्ये पासी नित्यवस्ती. मी गेलो वनाला म्हणून होय, तू न जावे माहेराशी. यायची नाही शिकडं. पोरग पुण्याला गेलं, माय मी तिथं राहिना. का राहिनाच बाई? सासू नग नग कुण करावं त्याचं. ही पद्धत आली आहे का नाही? तसं करू नको. माहेरला जाशील तसं अजिबात करू नको. त्यांची सेवा कर. राम सांगतायत जवळ होय माझे पुनर्गमन तववरी करावे माझे ध्यान मुखे माझे नामस्मरण विस्मरण शिवनेदी. विस्मरण शिवनेदी. शिवनेदी आहे ते. विस्मरणच येऊ देऊ नको. काय जवळवरी होय माझे गमन. मी वनातून येईपर्यंत काय कर, विस्मरण होऊ देऊ नको. सदोदित माझं स्मरण ठेव. आणि ठेवल्याच्या नंतर क्षणभर सुद्धा विसरू नको. पतीला क्षणभर सुद्धा विसरायचं नाही. ती खरी पतिव्रता. पतीची या मता अनुसर पतिव्रता. वाचा. माझे जाणार निशी उपमा नाही त्या सुखाची माझनी नाम स्मरणे सुखी होशी योगाची विसरोणी. आणि म्हणून तुला सांगतो, तुला योगच वाटणार नाही का? माझं नामस्मरण केल्याच्या नंतर इतकी ताकद आहे देवाच्या नामस्मरणामध्ये. आज कसलीच उणीव वाटणार नाही. म्हणून तू सदोदित काय कर, नामस्मरण कर. माझी या नामस्मरणाशी. सदोदित नामस्मरणात असणारी माणसं साधू संत आजही कशी आहेत? आनंदात आहेत. आनंदू रे
आजी आनंदुरे सभायाभ्यंतरी अवघा परमानंदुरे. वाचा. ऐकोनी श्रीरामाचे वचन हृदयी लागला तो वाघबाण अश्रुपूर्ण झाले नयन अधोवदन जानकी. खालीच मान घातली महाराज. होय, एवढे सांगितल्याच्या नंतर ते वाघबाण म्हणजे वाणीचे शब्द खोचले ना पतीनं बोललेले. मी चाललोय वनाला, तू इतर आहे म्हणल्याच्या नंतर नाही बर का सहन होत. आणि मग खाली मान घातली कोण? सीताईनं. आपण म्हणलं असं चाललंय ना, जाऊ द्या, मालिका बघताय. बरं चाललंय. सीताई आहेत. काय केलं महाराज ऐका. पती योगाचे दुःख त्याने कोरडे झाले मुख हरपले सकळ सुख परम दुःख ओढवले. आता पतीचा माझ्या रामचंद्र प्रभूचा योग होणार आहे, माझ्यापासून जाणार आहेत म्हटल्याच्या नंतर परम दुःख ओढवले. दुःख वाटलं सीताईला, कारण सोबत राहणं हाच परमार्थ आहे महाराज. पती पत्नीने सदोदित सोबत राहत जावं. कुठेही झालं तरी, मनातलं जात झालं तरी संगत ही जोडी, बाहेर झालं तरी संगत, काय आणायचं झालं तरी हे रामाच्या ह्या रामायणातून शिकायचं. वाचा. दुखे झाली कासाविषयी मग लागली पती पायासी काय बोलिली श्रीरामासी ते सावकाशी अवधान. म्हणून कासावीस झाल्या सीताई का आता मला तुमच्याशिवाय राहणं बरोबर नाही या ठिकाणी. म्हणून पती चरणाशी रामाच्या चरणाला लागल्या आणि मग विनंती करणार आहेत. तुम्ही सुद्धा विनंती करत जा. पतीचं म्हणणं ऐकत जा. आपला शहाणपणा मांडत जाऊ नका. मी लय शहाणे म्हणायचंच नाही. पतीनं सांगितलंय ना तेच ऐकायचं. हे रामायण शिकवतं महाराज. राजे असताया श्रीरामाची सेवा वाटली सेवकाशी ते मी एकली वनवासी सर्वस्वेशी सेविनाय. रामा हे पती देवा मलाही सेवा करावी वाटाली म्हणजे. आणि त्या सेवेसाठी तुम्ही वनाला चालला ना, ठीक आहे, मी काही जाऊ नका म्हणत नाही, पण मला सेवा करण्यासाठी येऊ द्या. या पद्धतीने गेल्या शहाण्या महिला काय उगाग्रस्थळपणा करत नाहीत. आणि म्हणून ते राज्य असताना मला एकंदरीत ते राज्य नको आहे, तो एकंदरीत सुख सोहळा नको आहे, तुमची सेवा पाहिजे. सीताई मागू लागल्या. सर्व सवेच्या निस्वार्थ मजला बेलवनांत सर्वज्ञ श्री रघुनाथ माझा मनोरथ पुरवावा. म्हणून माझं म्हणणं आहे, तुम्ही ते म्हणणं माझं पुरवावर का. रामचंद्र प्रभू म्हणाले सेवा करण्याचं माझं म्हणणं आहे आणि सेवा करण्याचं म्हणणं असल्यामुळं माझा मनोरथ पुरवावा. भक्ताचा एकंदरीत मनोरथ देव पूर्ण करतो महाराज. पुरवावी आळी माय बापे. आणि त्यामुळं तुम्हाला विनंती करते. सीताई म्हणू लागल्या. मग बोलिला रघुनंदन नेनसी वनवासाचे चिन्ह वनवासी दुःख दारुण सावधान अवधारी. सीताई म्हणल्याच्या नंतर राम म्हटले ठीक आहे, तू म्हणालीस वनाला नेहा, मलाही सेवा करू द्या. नेनसी वनवासाचे चिन्ह, तुला वनातलं माहित नाही काय. येशीला बसलेली बाई तू, खुर्चीच्या खाली नाही आलेली बाई तू. आणि म्हणून सगळ्या गोष्टीला बाई, भांड्याला बाई, धुण्याला बाई, उतरायचंच नाही की माग. आणि तुला नेनशी वनवासाचे चिन्ह, तुला काय दसकट माहित आहेत माय. कसे याचावं लागतात, पळाट्या कशा उचलावं लागतात. ऐक जरा. राजा तिलानुप्रमाण जेवण आपण त्यागोनिया वस्त्र भरण पादत्राणे त्यागाई. एवढं त्याग करायचा आहे माहित आहे. सीतेला सांगू लागले आपल्या पत्नीला रामचंद्र प्रभू, राज्यातील अनुप्रमाण थोडे काही घेऊन जायचं नाही. वय वस्त्र नाही,
नवे नवे पादत्राण सुद्धा घ्यायचे नाहीत. हा आपल्याला तर 1 महिन्याला 1 जोड लागतंय. का कोण शिवून घ्यायला? आम्ही लहानपणी शिवून घ्यायचे चांबाराकडे राहिले नाहीत, आता कमी झाले ना. काय आहेत पण ते घालीच नात ना. तुटला अंगठा 3दा शिवायचं महाराज, बरं का. त्यानं संसार होतोय. ही फेकून देते का? पगार आहे की पगार आणि लागत राहील, पण सगळी मॅचिंग पाहिजे. काय हा टिकली तीच, हा लाल कांडी तीच, पावडर तीच, साडी तीच, सगळं हे महिलांचं पुरुषाचं तसंच आहे. हे चाललाय व्हिडिओ लई जाणार आहे बाबा, वाचा. वल्कलाच्या वस्त्रभरण हो. कृष्णांजिन परवर प्रावरण तू तो सुख मारे पूर्ण हे सीता दुःख दारुण तू कशी आहे? वनवासी तू तव सुकुमार संपूर्ण. तिथं काय घालायचे? वल्कल घालायचे, झाडाच्या साली घालायच्यात. तिथं पावडर नाही ना, स्नो नाही ना, काहीच नाही ना, टिकली ना हुकली. हा म्हणून तू कशी आहेस? सुकुमार आहेस, राजाची पोरगी आहेस. तुला काहीच माहित नाही. हवा पाणी, तिथलं वड्याचं पाणी प्यावं लागतं. तिथं काही ह्याचं आहे का? बिस्लरीचं आहे नाही ना. म्हणून तुला सहन होणार नाही. ऐक, इतकं अवघड आहे ते. येतो म्हणालीस, पण राम म्हणू लागले, दंड करणे दुर्धरवन ते वसाये आपण पायी चालता कंटक पृण दुःख दारुण वनवासी. होय, जाऊ दे. दंडकारण्य मध्ये सोपं नाहीये. कसं आहे? काटेच काटे आहेत, आणि काटे असल्यामुळं ते काटे मोडतात महाराज. होय, मी काम करत असताना इथून काटा मला वर आला होता. माझा बाप आणि माय दिवसभर एकंदरीत तळमळ करू लागली. इथून खालून वरी आला, काढायची सोय नाही. दसकट कुठून कुठं निघत होते महाराज, बरं का. आज सुख आहे, पण मागल्या आठवणी आठवत्यात ना. सापच आला पेंडीचा आळा बांधताना फडसाहेब, बरं का. माझ्या हातात साप आल्याबरोबर सोडून दिली पेंडी. गावकरला आमचं शेत आहे, त्यांनी बघितलं. हा, आणि मग मामा भेटायला आले मला. काय त्या गोष्टी आठवल्या ना, आता वाटतं किती सुखा असून दुःखात असल्यासारखं आहे. ते सुख होतं म्हणून तिथं काटे मोडतात. वनात चांगलं नाही बरं का सीता. राम म्हणू लागले, शिव शार्दूळ व्याघ्रवर हो तरस तगर मर्ग जंबुक विश्वानर सर्पव्रती हे बघ, परम दुःख वनवासी. त्या वनामध्ये दुःखच दुःख आहे. तिथं वाघ असतात, सिंह असतात, होय, लांडग्या असतात, कोहल्या असतात, हिंस्र पशु पक्षी आहेत. ते काय माया करणार आहेत का तुझी? हा गिळून टाकते, दिसलं की खातेत. हा इचू चावला महाराज, आणि चावल्याबरोबर 3-4 तास उतरला नाही ते लिंबोळ्या येचू लागलो मी. तुम्ही म्हणाल काही बी कशी सांगाल हो रामायणात? होय हो, काय सांगावं. लिंबोळ्या याचायच्या, पोतं करायच्या आणि इकायचं. पुस्तकं त्याच्यातून घ्यायचे. परिस्थिती बेकार असती महाराज. आजही नाही असं नाही, अनेक गरीब लोक आहेत, ध्यानात घेत जा. आणि त्यांना मदत करणं हाच देव आहे. देव म्हणजे मूर्तीत नाही हो, माणसात देव शोधा. म्हणून तिथं कोहले कुत्रे नवे सिंह हे खातील ना तुला. तू राजाची पोरगी आहेस,